नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। आज बघणार आहोत मित्रांनो आपण की 3 विषय आहेत मित्रांनो। कोणता विषय? पहिला विषय आहे की मागेल त्याला सोलार योजनेमध्ये काही कंपन्या ऍड होणार आहेत का, याबद्दल मी माहिती सांगणार आहे मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये कोणती कंपनी निवडावी। आणि तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, पहिला अर्ज भरला होता तो अर्जाचा काय झालेला आहे मित्रांनो, तुमचा नंबर कधी लागेल या संदर्भात माहिती सांगणार आहे मित्रांनो। नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। या चॅनलवर तुम्हाला कोणतीही खोटी माहिती मिळणार नाही मित्रांनो। सर्वप्रथम मी सांगू शकतो की ऑनलाईन या संदर्भात काही माहिती विचारायची असल्यास कमेंट करू शकता, आणि सोलार संदर्भात सुद्धा या चॅनलवर तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंट करून विचारू शकता मित्रांनो। 100% त्या कमेंटचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आणि पहिला प्रश्न घेऊया मित्रांनो की मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये नवीन कंपन्याची ऍड होण्याची बरीच शक्यता, म्हणजे 99% शक्यता आहे मित्रांनो। की काही कंपन्याकडून शेतकऱ्यांना मेसेज येत आहे की मित्रांनो 20 तारखेला मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये शक्ती, जीके, बऱ्याचशा कंपन्या आहेत मित्रांनो की मी नावं सांगू शकत नाही कारण खूप कंपन्या आहेत। तितक्या कंपन्या तुम्हाला 20 तारखेला त्यामध्ये ऍड होणार आहेत मित्रांनो। तुम्ही जर मागेल त्याला योजनेमध्ये जर सोलारसाठी काही अर्ज केला असेल, त्याचं पेमेंट केला असेल आणि वेंडर निवडण्यासाठी तुम्हाला ऑप्शन आला असेल तर मित्रांनो फक्त 4 दिवसाकरता थांबा। जर कंपन्या ऍड नाही झाल्या तर नंतर तुम्ही कोणतीही कंपनी निवडू शकता मित्रांनो। तुम्हाला जर जो मागेल त्याला योजनेमध्ये जी कंपनी निवड करणार आहात ती कंपनी कुठेही सध्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेली नाही मित्रांनो। कोणत्याही कंपनीने सोलार कुठेही बसवलेलं नाही मित्रांनो। त्यामुळे थोडेसे शेतकऱ्यांची बी सुद्धा कन्फ्युजन होत आहे की कोणती कंपनी चांगली आहे, कोणती कंपनी निवडावी, या संदर्भात खूप प्रश्न आहेत मित्रांनो शेतकऱ्याकडे। माझ्याकडे सुद्धा काही अर्ज आहेत मित्रांनो। थोडेसे दिवस वाट बघा, काही जर आपल्या संपर्कातल्या कंपन्या ऍड झाल्या तर नक्की कंपनी निवडून घ्या मित्रांनो। त्यांचा काही जास्त कोटा राहणार नाही त्यामध्ये, त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवून राहा मित्रांनो। आणि माझ्या चॅनलवर सुद्धा मी तुम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। आणि तुम्हाला जर कुठे कळालं आहे तर नक्की कळवा, कारण आपल्याला जे कंपन्या राबवलेल्या आहेत आपल्या शेतामध्ये, जीके, सोलार, जे काही कंपन्या आहेत ती कंपन्या आपण पाहिल्या आहेत। आणि मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये जी कंपन्या आलेल्या आहेत ती कंपन्या नवीन असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना संभ्रम होत आहे की कंपनी कशा प्रकारे काम करेल, काही सर्व्हिस बरोबर आहे का, या संदर्भात आहे मित्रांनो। आणि तिसरा प्रश्न आहे मित्रांनो की तुम्ही जो काही पहिला अर्ज केलेला होता त्या अर्जाचं काय झालंय मित्रांनो त्या अर्जाला सोडून मी सांगू शकतो की तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे। मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, तो मागेलला अर्ज कुठेही जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्याची वाट पाहू नका। ज्या शेतकऱ्यांना अर्जंट सोलार लागत आहे त्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये अर्ज करा, बिनधास्त पेमेंट करा व तुमच्या शेतामध्ये सोलार कंपनी निवडून फिट करा मित्रांनो। जो काही तुम्ही पहिला अर्ज केला होता त्याचा काहीही संबंध येणार नाही, मी सांगू शकतो मित्रांनो। आणि मित्रांनो असं आहे की तुम्ही जो मागेलला अर्ज आहे हा एवढा आहे की मागेलला जो अर्ज आहे त्या अर्जाचं काही पेमेंटसाठी काही ऑप्शन जर आले तुम्हाला नंतर, तर तुम्ही तो पेमेंट करून घेऊ नका, कारण की तुमचं दोन्हीकडून जर सोलार घेण्याचा प्रयत्न केला तर शासनाला फसवण्यासारखं होईल मित्रांनो। त्यामुळेच मी सांगू शकतो की मित्रांनो तुम्ही मागेल त्याला योजनेत अर्ज करा आणि सोलार फिटिंग करून घ्या तुमच्या शेतामध्ये, काही प्रॉब्लेम येणार नाही। पहिला अर्ज जर पेमेंट करा म्हणून आलंच तर त्या अर्जाला सोडून द्या मित्रांनो, तसेच तो अर्ज ऑटोमॅटिकली रद्द होऊन जाईल मित्रांनो। यामध्ये काय होत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना सोलार लागतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना लागत नाही। तो अर्ज त्या शेतकऱ्यांना मंजूर होऊन गेला की तो शेतकरी म्हणताय सर माझ्याकडे पेमेंट नाही, बऱ्याच दिवसांनी मला आज माझं सोयाबीन झालं नाही, हे झालं नाही, कारण की त्याला कारण सांगत आहे मित्रांनो की त्याला सोलार लागत नाही मुळात। आणि तो सोलारसाठी जे शेतकऱ्याला लागत आहे तो शेतकरी रानोरान झटत आहे की माझा नंबर कधी लागेल मित्रांनो। तुम्ही मागेल त्याला याच्यात योजनेत अर्ज करा आणि बिनधास्त सोलार उचलून घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही। एकदा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।